आय होप तुम्ही सर्व मजेत असताल। मी निघाले सीएच्या ऑफिसला। सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटिंग। का निघाले आणि कामामध्ये प्रमोशन म्हणजे नेमकं काय झाले? प्रमोशन म्हणजे मला आता म्हणजे अकाउंटिंग काम सॅलरी वगैरे बनवायचं आहे। त्यानंतर मला आता नवीन कामात ॲड केलेले आहेत सर। GST रिटर्न करायचं, TDS भरायचं आणि एम्प्लॉईंचं TDS रिफंड कसं करायचं हे शिकण्यासाठी मी चालले होते सीएच्या ऑफिसला। मग मला कळालं की हा बाबा आपण डिग्री घेतलं की त्यानंतर आपल्याला हे सर्व कोर्स करणं महत्त्वाचं आहे। शिक्षण हा खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर आपल्याला इन्क्रीमेंट झालं की कळतो की आपण हा शिकायचं राहून गेलं। मग मी गेले सीएच्या ऑफिसला। एंट्री गेल्या हा बुद्धाचं म्हणजे मूर्ती आहे, हा झाड ओरिजिनल होतं। मग मला खूप आवडलं। मग मी गेल्या अगोदर व्हिडिओ काढले, मग थोडंसं फोटो एकच काढले। मग त्यानंतर घेतले मी एंट्री म्हणजे सीएच्या ऑफिसच्या एंट्री। आणि सीए त्यांचं कॅबिन पण वेगळंच असतो, म्हणजे सेपरेटली असतो आणि मोठे असतात, कारण त्यांचे फाईलीच ढिग भरलेले होते ऑफिसमध्ये। आणि सीएचा लॅपटॉप तर खूप भारी होतो, मला वर्क करता येत नव्हतं, मी ट्राय केले। आणि हा खूप किचकट आहे काम। ज्यावेळी आपण करतो त्यावेळीच कळतो की हा बाबा आपण कुठं अडकत आहे आणि कुठं राहून गेलो। मग त्यावेळेला मला कळाले की मी अजून काही शिकण्याचं गरजेचं आहे की आपण सीए हा काम करतो सीए जवळ। तिकडं होतं सीएचे मीटिंग चालू। मग ऑफिसला जाताना मला खूप ताण लागले होतो, पाणी पण घेतले नव्हते, विसरून गेले। त्यामुळं मी उसाचं रस पिले पूर्ण एक जंबो। मग त्यामुळं मला थंड वाटलं। मग पिऊन मी निघाले दुसरं ऑटो पकडून, कारण मला तर गाडीवर जायचं जमलं नव्हतं म्हणून ऑफिसकडनं ऑटो केले। ऑफिसचं खर्च होतं त्यामुळं ऑटो करून मी निघाले ऑफिसला। ऑफिसला आल्या सीए ज्यांनी काय कामं सांगितले ते बनवायला बसले। शीट वगैरे खूप हार्ड होते तरी ट्राय केले। मग आल्या ऑफिसचं कॅबिन मला खूप थंड वाटलं, कारण उन्हात गेलते त्यामुळं। मग तेवढ्यात माझं लंच टाईम पण झालं, मग मी जेवण करायला बसले। लंच करता काम पण चालू केले, कारण मला खूप लोड होतं। त्यामुळं मी सकाळी गेलते 10 वाजता, म्हणून मला राहिलेलं काम मी चालू केले। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा। सबस्क्राईब चॅनल।